ओम श्रीराम. सर्व श्रोत्यांना हृदयापासून प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज बालकांडातील अध्याय 24वा श्रीरामाचे मंडपात आगमन. ओम श्रीराम. श्रीरामासहित चारही बंधू व त्यांच्या चारही पत्न्या अनेक आभूषणे व वस्त्रांनी शृंगारित झाले आहेत. त्या सर्वांचे लिंबलोन करण्यात आले आहे. सर्वांना मिष्ठान्ने स्वादिष्ट भोजने देण्यात आली आहेत. तेथे चार मुक्ती भुक्तीसहित आहेत. तिथे स्वर्गच अवतरित झाला आहे. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. आता जिथे चार मुक्ती आपल्या भुक्ती व सिद्धीसह हजर आहेत, तिथे काय उणे असणार? साधक जीवनामध्ये आता अनंत भुक्ती सिद्धी व सगुण निर्गुणासह जे जे प्राप्त व्हावयास हवे ते सर्व प्राप्त झाले आहे. आता साधकाच्या दृष्टीने पाहिले व या अध्यायाचे सार पाहिले तर इथे पहा, कथेमध्ये श्रीराम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न व त्यांच्या चार पत्न्या हे सर्वजण आभूषणांनी व वस्त्रांनी शृंगारित झाले आहेत. जिथे प्रत्यक्षात परब्रह्म प्रभू श्रीराम व शक्तिरूप माता सीता आहेत, तिथे काय उणे असणार? तिथे सर्व सिद्धी भुक्तीसहित राबत आहेत व कशाचीही तिथे कमतरता नाही. म्हणजे तिथे स्वर्गच अवतरित झालेला आहे. साधकाच्या दृष्टीने जर पाहिले तर साधक आपल्या सद्गुरूंकडून अनुग्रहित होऊन परखड तळमळीने समर्पणयुक्त अशी साधना करतो व गुरुकृपा प्राप्त करून घेतो. नवविधा भक्तीतील चारही टप्पे, चारही पायऱ्या तो ओलांडत चौथी पायरी सायुज्य मुक्ती रूप या अवस्थेपर्यंत येऊन पोहोचतो. तेव्हा तिथे सद्गुरू त्याचा आत्म्याशी विवाह लावून देतात. म्हणजे जीव आणि शिवाचा विवाह होतो. म्हणजेच शिव आणि शक्ती समावेशन होते. जीव आणि आत्म्याचं ऐक्य होतं. म्हणजेच श्री सीतामाता आणि प्रभू श्रीरामांचा विवाह होतो. त्यामुळे साधकाला चारही मुक्त्या प्राप्त होतात. सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता या चारही मुक्त्या साधकाला प्राप्त होतात. व या चारही मुक्तींच्या ज्या शक्ती आहेत, म्हणजे कथेमध्ये जे चार राजपुत्र आपण पाहिले, त्यांच्या ज्या चार पत्न्या, त्याच शक्तिरूपाने साधकाच्या ठिकाणी त्या चारही मुक्तींच्या शक्ती साधकाला प्राप्त होतात. व एवढंच नाही तर साधकाला सर्व सिद्धी प्राप्त होतात. म्हणजे गौणी सिद्धी, अष्टमहासिद्धी व आता साधकाला पुढे परमसिद्धीकडे म्हणजे परब्रह्म अवस्थेकडे प्रवास करायचा असतो. परंतु इथे या टप्प्यावर साधकाला सर्व सिद्धी त्यांच्या भुक्तीसहित प्राप्त होतात. आता इथे भुक्ती म्हणजे काय? तर भुक्ती म्हणजे साधकाच्या भौतिक जीवनात कशाचीही कमतरता पडत नाही. म्हणजे साधकाला
अन्न, वस्त्र, निवारा, साधकाला साधना करण्यासाठीच्या जागा, तशी वेळ, तशा नियोजन, त्याला ज्ञान प्राप्तीसाठी तशा व्यक्ती व थोर अशा संत सत्पुरुषांचा सत्संग व खाण्यापिण्याची कुठलीही ददात राहत नाही. या गोष्टी साधकाला भुक्ती या रूपाने मिळतात. इथे भुक्ती म्हणजे निर्वाहासाठीच्या ज्या ज्या व्यवस्था आहेत त्या साधकाला व्यवस्थितपणे आत्मारामाकडून, ईश्वराकडून किंवा सद्गुरूकडून प्राप्त होतात. मग साधकाला काय बरे हवे? साधकाला इथे सगुण निर्गुणासह जे जे प्राप्त व्हावयास हवे ते ते सर्व प्राप्त होते. सगुण म्हणजे तो त्याचं भौतिक जीवन असताना त्याला अनेक आत्मसाक्षात्कारी संत, सत्पुरुष, साधू यांच्या भेटी होतात. एवढंच नाही तर त्याला सगुण रूपातील दिव्य अशी ईश्वरांची दर्शने होतात. म्हणजे राम, श्रीकृष्ण, हनुमंत, भगवान महाविष्णू, शिव, सर्व देवता, सर्व देवी म्हणजे महासरस्वती, महाकाली, महालक्ष्मी यांची सगुण रूपातून साधकाला ध्यानावस्थेमध्ये दर्शनं होतात. आणि निर्गुणात तर आपण पाहिलंच की साधक चैतन्य स्वरूप होतो. त्याला चैतन्याची अनेक दर्शनं होतात. चैतन्याची दर्शनं ही प्रकाश रूपाने होतात. मग त्याला अनंत प्रकाशाची दर्शनं होतात. प्रकाशाचा महापूर ध्यानावस्थेमध्ये त्याच्यावर धो धो पडत असतो. त्याच्या अंतरंगामध्ये भ्रूमध्यातून किंवा ब्रह्मरंध्रातून त्याच्या देहात सुद्धा प्रवेश करीत असतो. त्यामुळे त्याचा देह चैतन्यमय होतो, स्पंदनमय होतो, हलका होतो, दिव्य होतो. त्याच्या देहावर एक प्रकारची वेगळी आभा, तेज सामान्य माणसांना सुद्धा लक्षात येईल अशा प्रकारे दिसतं. हे सर्व सामर्थ्य साधकाला या त्याच्या जीव आणि शिव यांच्या विवाहानंतर म्हणजेच शिव आणि शक्ती समावेशनानंतर या सर्व गोष्टी साधकाला प्राप्त होतात व साधक त्यामुळे मग परमानंदात, दिव्यानंदात, आत्मानंदात आपलं जीवन जगत असतो. मात्र तो हे जीवन जगत असताना तो इतरांनाही आपल्यासोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे कसं, इतरांनाही तो ज्ञान, भक्ती कशी करावी हे सांगत असतो, शिकवत असतो व जमेल तशी मदत व मार्गदर्शन करत राहतो. आणि हेच तर साधकाचं उर्वरित जीवनाचं कार्य असतं ना. आणि मात्र याही पुढे साधकाला अजून खूप मोठा आत्मप्रवास करायचा आहे. तो म्हणजे ब्रह्म अवस्था, परब्रह्म अवस्था, श्री अरविंद प्रणीत अतिमानस सच्चित आनंद अवस्था, या सर्व अवस्था त्याला पुढे जाऊन मिळवायच्या असतात. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.